कुणाचा जोर आहे काय वाटते? इंद्रजित बोंद्रेंचाच जोर का आहे. हो? इंद्रजित दादाच निवडून येणार, असं का वाटते? कारण व्यक्तिमत्वच तसं आहे निवडून येण्यासारखं. कधीही कुठल्याही माणसाला ते रिकाम्या हातानं पाठवत नाहीत. एक त्यांचा मुद्दा तो चांगला आहे. इंद्रजित बोंद्रे आता निवडणुकीला उभा येणार काय निवडून? येणार की हा. आम्ही येणार निवडून त्यांना. समोर शिवतेज खराडे आहेत, ते पण ताकदीचे उमेदवार आहेत, तरुण आहेत. ते कुणाचे कमाल पडले नाही. तुम्हाला काय वाटते कुणाचा जोर आहे इकडे? इकडं इंद्रजित बोंद्रे. इंद्रजित बोंद्रेंचा हो, का असं वाटतं? कारण ते बरेच वर्ष नगरसेवक म्हणून इतर ठिकाणी काम केलेले आहेत ना, काम त्यांना केलं. अनुभव आहे. अनुभव आहे. हो. अच्छा. हा, आणि कोरोनाच्या काळात आम्हाला पूर्ण शिवाजी पेठे म्हणजे माळी गल्लीत त्यांनी खूप साथ दिली आहे. पाणी म्हणा, हा. त्यांनी जनरेटर, लाईट नव्हती तर त्यांनी जनरेटर आणून अच्छा. त्यांना आम्हाला पाण्याची सोय करून दिली. इतकंच सांगू इच्छितो, तुमचं मत काँग्रेसलाच, अच्छा. इंद्रजित बोंद्रेंनाच. अच्छा, एवढं तुम्ही फिक्स आहात? फिक्स फिक्स फिक्स. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठी, लोकांना काय वाटते हे पाहण्यासाठी, कार्यकर्त्यांची लगबग कशी सुरू आहे, नेत्यांना काय वाटते, कारभाऱ्यांचं काय चाललं आहे, जनतेला काय वाटतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभागामध्ये चाललं आहे काय हे जाणून घेण्यासाठी मी शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिरत असतो. सध्या मी आलो आहे प्रभाग क्रमांक 8मध्ये. हा प्रभाग हाय व्होल्टेज लढतीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण म्हणजे या प्रभागात काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे उमेदवार म्हणून इंद्रजित बोंद्रे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवतेज खराडे हे उभे आहेत. या दोन मातब्बर उमेदवारांच्यामध्ये हाय व्होल्टेज लढत आहे आणि ही लढत नेमकी कशा स्वरूपाची सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. आणि यामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे शिवाजी पेठेमध्ये. शिवाजी पेठ हा कोर एरिया आहे प्रभाग क्रमांक 8चा, आणि ते जाणून घेण्यासाठी मी नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी जातो आहे. या ठिकाणी एक काकी उभे आहेत, आपण त्यांना विचारूया. काकी नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 8मध्ये हाय व्होल्टेज लढत आहे. इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे ही मोठी लढत आहे. काय वाटते तुम्हाला, कुणाचा प्रभाव आहे या प्रभागात? इंद्रजित बोंद्रेंचाच अच्छा. प्रभाग. इंद्रजित बोंद्रेंना निवडून देण्याचं कारण की अतिशय म्हणजे एखादा व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर त्यांचं हक्कानं काम करून देणे. अहोरात्र कधीही जावा तुम्ही, त्यांनी कामाला नाही असं म्हणणारच नाही आहेत. सगळ्यांची मदत चांगल्या प्रकारे, आणि कोरोनाच्या काळात पण त्यांनी भरपूर मदत केली. स्वखर्चाने त्यांनी महिपतराव बोंद्रे फाउंडेशनतर्फे त्यांनी स्वखर्चाने ॲम्ब्युलन्स लोकांना म्हणजे सेवा दिली. भरपूर सेवा केली त्यांनी. म्हणजे त्यांच्याविषयी आणि तुम्हाला भरपूर जण सांगतीलच, खरं मी इतकंच सांगू इच्छितो. नमस्कार. आणि आमचं मत काँग्रेसलाच, इंद्रजित बोंद्रेंनाच. अच्छा, एवढं तुम्ही फिक्स आहात? फिक्स फिक्स फिक्स. कोल्हापूर महापालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मी जेव्हा प्रतिक्रिया घ्यायला जातो तेव्हा मला एक असं माझं निरीक्षण आहे की महिलांच्या प्रतिक्रिया ह्या जास्त असतात. महिला खूप चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात, महिला खूप चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. कारण इथं अजून एक ताई आहेत, आपण त्या ताईंना विचारूया त्यांना काय वाटतं की या प्रभागात प्रभाग क्रमांक 8मध्ये कुणाचा जोर आहे? इंद्रजित बोंद्रेंचा. का इंद्रजित बोंद्रेंचा का तुम्हाला प्रभाव वाटतोय? कारण की त्यांनी त्यांचे पद नसताना कोरोनाच्या काळात मी माझ्या पोटात 7 महिन्याचे बाळ होते. परत माझे मिस्टरांना कोरोना झाला होता. त्यांना अष्टरादारला जागा मिळत नव्हती, ती साहेबांनी मिळवून दिली. परत माझ्या सासऱ्यांना कोरोना झाला होता, माझ्या सासूबाईंना कोरोना झाला होता, माझ्या सासऱ्यांना पण जागा मिळत नव्हती. परत आमच्याकडं म्हणजे पीपी किट त्यावेळी महाग होते, कारण की माझे मिस्टर दवाखान्यात असताना आमच्याकडं कोणीही बघितलं नाही. खरं इंद्रजित साहेबांनी आमच्याकडं बघितलं आणि आम्हाला त्यांनी औषधं दिलीत. माझ्यासाठी त्यांनी 2 सिस्टर्स लावल्या होत्या. होय, 2 सिस्टर्स होत्या माझ्या सेवेला. आणि त्यात 2 तासान मला येऊन विचारत होत्या, स्वतः येऊन विचारत होत्या. आणि पहिल्यांदाच कोरोना आमच्या घरी आलेला. परत मला भाजी वगैरे सगळं दिलं. परत मला नाश्त्याची सोय केली, मला जेवणाची सोय केली, माझ्या बाळाला दूध वगैरे देण्याची सोय त्यांनी, सगळी सोय त्यांनी केली. कारण की होय, स्वतः इंद्रजित बोंद्रेंनी. आणि ते स्वतः तालमीच्या कट्ट्यावर बसत होते. आणि कारण की माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला, माझ्या मिस्टरांना कोठेही दवाखान्यात उपलब्ध मिळले नाही. खरं त्यांनी मला अष्टरादारला मिळवून दिलं आम्हाला त्यांनी. त्यामुळे माझे मिस्टर बरे झालेत. हां, आणि आम्ही काँग्रेसलाच मत देणार. हे तुमचं ठरलंय? माझं ठरलंय. कारण की आणि साहेबांनी आमच्यासाठी त्यावेळीपासून
औषध फवारणी, परत त्यावेळी भाजी वाटप केली. लोकांना कसं भाजी मिळत नव्हती, कोरोनाच्या काळात भाजी मिळत नव्हती लोकांना, ती साहेबांनी उपलब्ध करून हे दिली. तुम्ही खरं सांगताय? शपथ खरं सांगते मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, कारण की माझ्या बाळ 7 महिन्याचं नाही, बाळ म्हणजे पोटात भाजीपाला वाटप होतं, वगैरे ते झालं पण आहे, दिलं सगळी त्यांनी सगळ्यांना दिलं. आणि त्यांचा कसा आहे, त्यांचा महानगरपालिकेतील अनुभव आहे, त्यामुळे असाच नेता नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत पाहिजे. प्रभाग क्रमांक 8मध्ये मी राहुल सडोलीकर फिरतोय, डिजिटल कोल्हापूरचा बूम घेऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महिलांच्या प्रतिक्रिया या खूप जास्त असतात, त्या चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. इथे एक काकी आहेत, आपण त्यांना विचारूया. त्या ज्येष्ठ आहेत, तिने अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. काय वाटतंय तुम्हाला, प्रभाग क्रमांक 8मध्ये कुणाचा जोर आहे, कुणाचं वातावरण आहे? इंद्रजित बोंद्रेंचा आहे. बरं. आणि पहिल्यापासून आम्ही काँग्रेसलाच मतं देत आलेलं आहे. बरं. आणि तो म्हणजे इतके 2 वेळा निवडून आला तरीसुद्धा ते निष्कलंक असल्यामुळे अच्छा, हां. इंद्रजित बोंद्रेंच्यावर कसलाही कलंक नाही? नाही कसलाही कलंक नाही त्यांच्या अंगावर. बरं. आणि तो इतकं म्हणजे लहान मुलावानी कुणीही त्याला अवरात्री बोलवलं तर गाडी घेऊन हजर असतो. कोणी वारलं, कोण पेशंट असलं, कुणाला मदत करणे, कसले रक्त देणे वगैरे सगळ्यात तो एक नंबर. म्हणजे तुम्ही त्यांना इंद्रजितच म्हणता? हो, इंद्रजित. भाच्या माझा मुलग्यासारखाच आहे ना तो, त्याच्यामुळे त्याला आम्ही इंद्रजितच हाक मारतो. आणि त्याची बायको पण उभारलेली आहे, मयुरी, ती पण त्यातच आता पहिल्यांदा उभारल्या. त्या मागचे घराणा बघतच ती पुढं वारसा चालू करणार. हां, कारण त्याचे आजोबा होते काँग्रेसला, परत त्याचे चुलते होते, त्यामुळे ते त्यांच्या घराण्याला ते वारसाच चालू झाल्यासारखा झालेला आहे. आणि अशा मताने त्यांना सहकार्य करून सर्वांनी निवडून द्यावे अशी आमची नम्र विनंती आहे. तुम्ही विनंती पण केली? हां, विनंती, नम्र विनंती करतो, सर्वांनी निवडून द्या. अशा लोक मिळणं महत्त्वाचं असतं. काय वाटते ताई, प्रभाग क्रमांक 8मध्ये कुणाचा जोर आहे? कारण हाय व्होल्टेज लढत आहे. आमच्या इंद्रजित दादांचाच आहे. अच्छा. हो, आणि इंद्रजित दादाच येणार. शिवाजी पेठेत मी बऱ्याच महिलांच्या प्रतिक्रिया बघितल्या, या इंद्रजित बोंद्रेंच्या बाजूने आहेत. काय कारण आहे त्याचं, ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी? म्हणजे दादांचं व्यक्तिमत्वच असं आहे की ते अगदी शांत स्वभावाचे आहेत. अच्छा. आणि ते असे वाटतच नाहीत की त्यांच्यात तो ॲटिट्यूड वगैरे काही नाही. त्यांचे आई वडीलच तसे आहेत मुळात, अगदी शांत वगैरे. म्हणजे ते कधी आम्ही नगरसेवक आहे किंवा आम्ही महापौर आहे अशा पद्धतीनं वागतच नाहीत. अगदी आम्हाला म्हणजे आदरपूर्वक वागतात, लहान असू दे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्यांच्या घरातच पूर्ण की सगळ्यांना आदरयुक्त वागणूक मिळते आम्हाला. त्यामुळे आमचंच असं मत आहे की दादाची यावे निवडून. आणि त्यांचा कामाचा अनुभव पण अतिशय, महानगरपालिकेतला जो कामाचा अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे, उत्तम प्रकारेच आहे. त्या दादांचा, मयुरीताईंचा किंवा त्यांचे आई तर काय, हां, त्यांच्या मिसेस त्याही उत्तम आहेत. हो 20च्या उमेदवार त्याही स्वभावाने झाल्या. त्या पहिल्यांदाच उभारलेल्या आहेत, पण त्यांना इतकं भरभरून प्रतिसाद आहे की त्या पण निवडून येणारच आम्हाला. मला एक सांगा, तुम्ही शिवाजी पेठेतल्या आहात म्हणून इंद्रजित बोंद्रेंची बाजू घेताय का? नाही, त्यांचा आम्हाला अनुभवच आहे तसा कामाच्या बाबतीत, किंवा कोणतंही काम त्यांच्याजवळ घेऊन गेलं तर ते करतातच. मग ते आम्ही लहान आहे किंवा काय, लहान मुलगा जरी गेला तरी त्या ऐकतातच, ऐकूनच घेतात. त्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव बघूनच आम्ही सांगतो की एकदम म्हणजे दादाच यावे निवडून, आमची इच्छाच आहे. अनेक 2 वेळा झालेले आहेत ते नगरसेवक, आणि ह्यावेळी पण ते होणारच होणार. आमची अशी इच्छा आहे, आणि सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद देऊन ते निवडून यावेत असं आमचं मत आहे. आणि येणारच, ते खात्रीपूर्वक येणारच. प्रभाग क्रमांक 8मध्ये मी गल्ल्यागल्ल्यांमधून फिरतोय. इथं निवडणुकीचं वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना उमेदवारांबद्दल काय वाटतंय हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी इथं आलो, इथं एक आजी आहेत, आणि त्या आजीने स्वतःहून सांगितलं त्यांनी की मला बोलायचं आहे म्हणून. आजी बोला, काय वाटतंय तुम्हाला? निवडणूक सुरू आहे. बोलणार की मी इंद्रजित माझा मुलग्यासारखा आहे. इंद्रजित बोंद्रे? होय, इंद्रजित बोंद्रे माझ्या मुलग्यासारखा आहे. तू घरपासून आम्हाला सहकार करत आलाय, घर बांधाय मला सहकार केले त्याने. हे तुमचं घर त्याने बांधलं? हो. म्हणून तुम्हाला सांगायचं होतं काय? हो, सांगायचं होतं मला. सांग ना, तर सहकार केल्याने त्याचं नाव नको. बरोबर. कधी भांडणं नाही, तणणं नाही, काही नाही. कुणी जरी आजारी पडलं, काय केलं ते ना आजी, इंद्रजित बोंद्रे आता निवडणुकीला उभा येणार काय निवडून? येणार की आम्ही येणार निवडून त्यांना. समोर शिवतेज खराडे आहेत, ते पण ताकदीचे उमेदवार आहेत, तरुण आहेत. ते कुणाच्याही कामाला पडले नाही. कुणाचे आत्तापर्यंत 2दा आले नगरसेवक झाले, कुणाच्याही काम पडले. आमच्या दारात सांगाय सुद्धा आलेली नाही ती. आम्हाला बरं वाटत नाही त्यांचं. माझा बोंद्रे हाय, ही करणार मी, आम्ही त्यांना मतदान देणार. इंद्रजित बोंद्रेच्या बाजूनच राहणार. होय, आम्ही कायम हातच काँग्रेसचा हात. होय, काँग्रेसचा हातच अच्छा. आमचा, आम्ही बदलणार नाही. प्रभाग क्रमांक 8मध्ये मी आलो आहे. या प्रभागामध्ये इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे अशी हाय व्होल्टेज लढत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभाऱ्यांचं
आणि नेत्यांचं सगळ्यांचं लक्ष या प्रभागाकडे आहे आणि म्हणून या प्रभागातल्या वेगवेगळ्या गल्ल्यांमधनं मी फिरतोय, नागरिकांच्या प्रतिक्रिया मी जाणून घेतोय आणि या ठिकाणी एक काकी आहेत, मी त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काकी, काय वाटते प्रभाग क्रमांक 8मध्ये कुणाचा जोर आहे? इंद्रजित बोंद्रे. काय इंद्रजित बोंद्रेंचं नाव घेताय तुम्ही? त्यांनी सगळ्यांना सहकार्य करतात, पण लहान मोठ्यांना असं म्हणत नाहीत, सगळ्यांची कामं व्यवस्थित करतात. प्रत्येक कामाला म्हणजे व्यक्ती बोलवले तर धावून जाण्यासारखे आहेत ते. आणि तो माझा मुलगाच आहे, दुसरं कोण नाही आहे. आणि चिरपतराव बोंद्रे यांच्या ह्याच्यापासनं काँग्रेसच्या ह्याच्यात आहेत पक्षात, ते आता आम्ही काँग्रेसचंच आहे. ती एकनिष्ठ आहे तसं तुम्हाला म्हणायचं? एकनिष्ठा होय, एकनिष्ठा काँग्रेसचे इंद्रजित बोंद्रे. आणि आम्ही सगळीच माझे मी म्हणजे आजा वडला. तुम्ही पण काँग्रेसला मानणार आहात हो काय? हो, म्हणजे माहेर वसनं आम्ही काँग्रेसलाच मानतोय. आम्ही जास्त इकडे तिकडे कुठं जात काय. आता काय वाटते, इंद्रजित बोंद्रेंच्या समोर सुद्धा तगडा उमेदवार आहे, इंद्रजित निवडून येणार काय? येणार 100% येणार. अच्छा. हो होय, सगळ्यांचं म्हणजे सगळ्या उमेदवारांचा सहकार्य आहे त्यांना काय. आणि आता जशी मुलं म्हणजे माणसं रात दिवस राबतात, त्यामुळे त्याचं फळ मिळणारच. अच्छा, ताई, काय वाटतंय प्रभाग क्रमांक 8मध्ये आता हाय व्होल्टेज लढत आहे, ही मोठी लढत आहे असं सगळीकडे बोललं जाते, चर्चा सगळीकडे सुरू आहे या प्रभाग क्रमांक 8बद्दल. काय वाटतं, इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे अशी लढत आहे, इथं कुणाचा जोर आहे काय वाटते? इंद्रजित बोंद्रेंचाच जोर का हो? आहे. इंद्रजित दादाच निवडून येणार, असं का वाटतंय? कारण व्यक्तिमत्वच तसं आहे निवडून येण्यासारखं. कधीही कुठल्याही माणसाला ते रिकाम्या हातानं पाठवत नाहीत. एक त्यांचा मुद्दा तो चांगला आहे. परत प्रभागातली स्वच्छता, गटारी स्वच्छता म्हणा, रस्ते स्वच्छता अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं असते. कधी कुणाला वाईट वाकडं बोलणार नाही. अगदी लहान मुलांना जरी त्यांना काही सांगितलं तर ते न करता जाणार नाहीत. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. लोकांशी संपर्क पण चांगला आहे. संपर्क, जनसंपर्क चांगला आहे. परत माणुसकी चांगली आहे. त्यांना म्हणजे वारसा आहे, आपल्या ह्याचा बोंद्रे घराण्याचा वारसा आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला असा उमेदवार पाहिजे जो आमची कामं एकनिष्ठ करणार. मला सांगा की या गल्लीमध्ये मी जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या, बऱ्याच महिलांच्या प्रतिक्रिया आहेत, या सगळ्या महिलांचं ठरलंय का तुमचं की इंद्रजित बोंद्रेंचंच नाव घ्यायचं? नाही, ठरलेलं कुणाचंच नाही आहे, ठरवून काहीच नाही आहे. कारण ठरवण्यासारखं काय नाहीच आहे ना, तो माणूसच तसा आहे. प्रभाग क्रमांक 8मध्ये ताई काय वाटते, कुठल्या उमेदवाराचा जोर आहे? कारण ही मोठी लढत आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टीने. तुम्हाला काय वाटते? तुम्ही बघताय आजूबाजूला महिलांची पण मतं तुमच्यावर चर्चा होत असतील. हो, मी सध्या तरी माझं काम सलोनचं आहे, त्यामुळे मी लेडीजच्या संपर्कात जास्त असते. मग त्यात कसं आहे की जे येईल ते व्यक्ती, अरे तुम्ही बोंद्रे साहेबांच्या इथले, मग काय वाटतंय, तर आम्ही सांगतो आमचे साहेब. त्यामुळे हा पक्ष तो पक्ष, पक्षाशी काही नसतं. व्यक्तिमत्व कसं आहे, ती व्यक्ती कशी आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. की ती व्यक्ती आपल्याला काम करून करणारी असेल तर त्या व्यक्तीला डोळे झाकून मतही दिली जातात. त्यामुळे असे लोक म्हणतात की ह्या लोक म्हणजे व्यक्तीनं प्रचार करण्याचा पण गरज नाही. प्रचार करण्याची गरज नाही. कारण मी बघते ना की खूप माझ्याकडे महिला येतात, त्या मला असं सांगतात, नाही हा खूप होतात त्या, ते येतात आणि ते म्हणतात की नाही बाबा आज इंद्रजित साहेब आमच्याकडे आलेले आणि ते काय हे करतात, तर आम्हाला पण अनुभव आहे म्हणतात. मग तुमचं काय मत शेवटी मलाही विचारणार, कारण आम्हाला शेजारीच आहेत ते. आम्ही म्हणतो आम्हाला तर काय आमची घरच्यासारखी आहेत ते. आतापर्यंत आम्ही काही सांगायला गेलो. इंद्रजित बोंद्रेंच्या समोर तगडे उमेदवार आहेत. हो माहितीये. बोंद्रेंचा प्रभाव टिकेल का काय वाटतं? टिकणार 100%. कारण मी आता तुम्हाला सांगितलंच ना की चर्चाच त्यांची असते जास्त, इंद्रजित साहेबांचीच जास्त आहे. आणि आता मयुरी सुद्धा उभारले त्या भागात, तर तिकडे सुद्धा त्यांची, कारण माझ्या मुलाच्या तिकडच्या साईडला हे आहेत ना फ्रेंड्स वगैरे, ते म्हणतात तुमच्या इकडची व्यक्ती जी उभारली आहे ना तर त्यांनाही खूप बहुमतानेच त्याही जिंकून येणार. खरंच आहे. आणि साहेबांचं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय प्रसिद्ध आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ते फेमस आहेत. त्यामुळे मतदान हे त्यांच्याकडून, म्हणजे आम्ही काय असं म्हणत नाही की ते येणार नाही, 100% येणारी व्यक्ती आहे ती. प्रभाग क्रमांक 8मध्ये मी फिरतोय, इथं नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांना विचारूया काय वाटतंय. इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे अशी मोठी लढत आहे, हाय व्होल्टेज ड्रामा आहे इथं. काय वाटते नागरिक म्हणून तुम्हाला, कोणाचा प्रभाव आहे, कोणाचा जोर आहे? इंद्रजित बोंद्रेंचा जोर आहे. का असं वाटतंय तुम्हाला? का म्हणजे आतापर्यंत ती वागण्याची पद्धत झाला, तर कामाचा त्यांचा जे धडाका एकंदर बघितला तर कामाच्या बाबतीत अतिशय इंद्रजित उजवा आहे. खरंच चांगले कामं झालेत का? खरंच चांगलीच कामं झालेली आहेत, त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. त्याच्या कामाच्या बाबतीत काय आहे, इंद्रजीच्या बाबतीत प्रश्न नाही. त्याचा स्वभाव पण अतिशय चांगला आहे, मन मिळावा आहे, निर्व्यसनी आहे, अरेरवीपणा कोणत्या ह्याच्यात नाही आहे, उर्मटपणा अजिबात नाही आहे. नाही, इंद्रजित एक नंबर आहे. इंद्रजितचे आजोबा आहेत, त्यांच्यामुळं जवळजवळ ही श्रीपतराव बोंद्रे दादा
महिपतराव बोंद्रे दादा ही जी आहेत का नाही इथली सगळी भागातले आमच्या लोक त्याने जे आमच्या म्हणजे ह्याच्यात जे पेरलेलं आहे ते त्याच्याबद्दल तोडच नाही आणि आम्ही आयुष्यभर काँग्रेस सोडणार नाही. काय वाटेल झालं तर कोण पण येऊन दे इथं त्याचा विषयच नाही. आणि इंद्रजितचं काय बघायचं काम नाही. काँग्रेस पक्षावर प्रेम आहे. काँग्रेस पक्षावर नुसतं प्रेम नाही आहे. काँग्रेस आहे तर हे आहे आपलं देश आहे, नाहीतर देशाचं नुकसान निश्चित अगदी ठरलेलं आहे. मोठी कमेंट केली तुम्ही. हो नाही हे खरं आहे, खरं आहे, खरं खरं. प्रभाग क्रमांक 8 मधली जी लढत आहे इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे, ही खरं तर या लढतीकडं कोल्हापूरच्या कारभाऱ्यांचं लक्ष आहे, कोल्हापूरच्या जनतेचं लक्ष आहे. कारण हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. त्याचं कारण म्हणजे इंद्रजित बोंद्रे आणि शिवतेज खराडे या दोघांनासुद्धा राजकीय पार्श्वभूमी आहे, दोघांनासुद्धा राजकीय वारसा आहे आणि तो वारसा एका पक्षीय वारशामध्ये तो कन्वर्ट होतो, तो बऱ्याचदा दिसतो आपल्याला. आणि म्हणून या दोन उमेदवारांचे जे काही भवितव्य आहे ते 15 तारखेला मतदारांच्या हातामध्ये जाणार आहे. पण लोकांना काय वाटतं, लोक काय म्हणत आहेत हे आपण जाणून घेऊया. मी प्रभाग क्रमांक 8मध्ये फिरतो आहे. मगापासून माझी या प्रभागामध्ये फेरी सुरू आहे. मी अत्यंत तटस्थपणे लोकांना विचारतो आहे की त्यांच्या मनातला उमेदवार नेमका आहे कोण, कुणाचा जोर दिसतो आहे. आपण एक विचारूया, काय वाटतंय काका, तुम्ही ज्येष्ठ आहात, बऱ्याच निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत, कोल्हापूरचं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे, शिवाजी पेठेचं राजकारण तुम्ही बघितलं आहे, काय वाटते या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 8मध्ये कुणाचा जोर आहे? प्रभाग क्रमांक 8मध्ये इंद्रजित बोंद्रे यांचा जोर जास्त आहे. कारण का तर त्यांनी जे काही 8मध्ये काम केलेलं आहे ते अगदी म्हणजे लोकांच्या फार म्हणजे भावनिक पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे की जे काय अगदी साधी कामं असेल तर ते सुद्धा त्यांनी अगदी तळागाळात जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. दुसरं म्हणजे आमचा जो प्रभाग आहे तो पूर्वी BJPच्या वॉर्डात होता, तो आता इकडं आलेला आहे. पण गेल्या 10 वर्षात BJPनं इथं तो नगरसेवक इकडं एक दिवस सुद्धा निवडून आल्यानंतर आला नाही. पण तसं असून सुद्धा आमचा वॉर्ड त्यांच्या वॉर्डात नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला कोविडच्या काळात मदत करणे लोकांना. अच्छा, म्हणजे इंद्रजित बोंद्रेंनी वॉर्डच्या पलीकडे जाऊन काम केलं. वॉर्डच्या पलीकडे जाऊन म्हणजे मी सांगितलं की हा BJPचा माझा वॉर्ड होता, तो आता इकडं आलेला आहे. पण तरीसुद्धा त्यांनी त्यावेळेला ते न बघता एक माणूस की हे डोक्यात ठेवून त्यांनी ते काम केलं की बाबा येत नाही नगरसेवक ना ते तुमचा, हे मी येतो तुम्हाला मदत करतो, अशा पद्धतीनं काम केलं. पाण्याचा प्रश्न होता, आमच्या इथं 15 दिवस पाणी नव्हतं, तर त्यांनी टँकरनं इथं पाणी पुरवलं, जे त्या नगरसेवकानं करायला पाहिजे होतं. BJPच्या सत्ता BJPची देशात आहे, राज्यात पण आहे, पण तरीसुद्धा त्यांनी असं तिराईतपणे बघितलं आमच्या वॉर्डाला, जे इंद्रजित बोंद्रेंनी आम्हाला मदत केली त्या काळात. त्यामुळं इंद्रजित बोंद्रे हे हमखास येणार ही माझी गॅरंटी आहे. प्रभाग क्रमांक 8मध्ये काय वाटते, परिस्थिती काय आहे? विकास कामं इथं व्हायची आहेत का होणं बाकी आहे? नाही, विकास कामं झालेलीच आहेत. इंद्रजित दादांनी भरपूर कामं केलेली आहेत. रस्ते असून द्यात, पाणी असून दे, गटारे असून दे, सगळीच कामं इंद्रजित दादा करतात आणि इंद्रजित दादा हे 100% येणारच, हे आम्हाला खात्री आहे. तुम्ही इलेक्शन्स बघितलेले आहेत यापूर्वीच्या सुद्धा, काय वाटतं तुम्हाला, प्रभाव कुणाचा आहे? प्रभाव बोंद्रेंचा आहे आमच्या, अगदी इंद्रजित बोंद्रे यांचं आमचं निष्ठावंत, अगदी आमचे इंद्रजित साहेब बोंद्रे निष्ठावंत आहेत. निष्ठावंत आहेत. कधीही त्यांनी पक्ष आतापर्यंत बदललेला नाही आहे. बरेच पक्ष लोक सोडून गेलेत काय, पण कधी आमच्या ह्या साहेबांनी कधी म्हणजे बदललं नाही, पक्षांतर कधी केलं नाही. आणि अगदी निष्ठावंत, अगदी एकांत अजून तरी त्यांचं मत आहे. आणि ह्या क्रमांक 8मध्ये ते आता उभारलेले आहेत, तर आम्हाला इतका आनंद झाला आहे त्यामध्ये. खूप आम्ही त्यांचा रोज प्रचार, आम्ही मोठ्या ह्यानं प्रचाराला जाता काय? रोज आम्ही प्रचाराला जातो काय. अगदी माझं घरातलं मला ऑर्डर पण त्यांची आहे, पण घरातली कामं आटपून मी रोज प्रचारात त्यांच्या जातोय. का तर आपला तो हा नागरिक आहे, म्हणजे जे आमच्या उपयोगात येणारा उमेदवार आहे. कुठेही एवढ्या वर्षात कधी कुठलं काय ते निवडून येत नाही देत, कधीही त्यांना बोलवलं तर ते मात्र लगेच हजर असतात. कुठलीही कामं सांगा त्यांना, कुठलंही अगदी कुठलंही काम कधीही सांगा, रात्री असू दे, हे असू दे, कधी त्याला ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवलेले आहे, सगळ्या सोयी केलेल्या आहेत. कधी आमच्या अडचणी असल्या, पाण्याची सोयी त्यांनी केलेली आहे इथं. कधीही ह्याच्या अगोदरचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ह्या भागामध्ये कॉर्पोरेशन,
कधीही इकडं फिरकलेले नाहीत ते, कधीही फिरकलेले नाहीत. मग पूर्वीच्या प्रभागात होता पूर्वीच्या प्रभागामध्ये कधीही फिरकलेले नाहीत. म्हणजे जवळ इतकं त्यांनी छान काम करतात. निवडून येऊ द्यात, अगर नाही येऊ द्यात, पण आता जे आहेत उभा ते अगदी आमचं मत आहे की निवडून येणारच. काय वाटते ताई, प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता ही सगळी हाय व्होल्टेज लढत आहे, इंद्रजित बोंद्रे विरुद्ध शिवतेज खराडे. तुम्हाला काय वाटते, कोणाचा जोर आहे इकडं इंद्रजित बोंद्रे. इंद्रजित बोंद्रेंचं? हो. का असं वाटते? कारण ते बरेच वर्ष नगरसेवक म्हणून इतर ठिकाणी काम केलेले आहेत ना, काम त्यांना केलं. अनुभव आहे. अनुभव आहे. हो. अच्छा. हां, आणि कोरोनाच्या काळात आम्हाला पूर्ण शिवाजी पेठे म्हणजे माळी गल्लीत त्यांनी खूप साथ दिली आहे. पाणी म्हणा, त्यांनी जनरेटर, लाईट नव्हती तर त्यांनी जनरेटर आणून त्यांना आम्हाला पाण्याची सोय करून दिली. मला सांगा, मी या गल्ल्यांमध्ये फिरत असताना बऱ्याच महिलांनी इंद्रजित बोंद्रेंची बाजू घेतली. इंद्रजित बोंद्रे कामाचे माणूस आहेत म्हणून सांगितलं. खरंच आहे का हे, का तुम्ही ठरवून मत व्यक्त करताय? नाही, खरंच काम केलं. खरंच काम केलं. हो, खरंच. कधीही फोन केला ना, आता आमचं पाठीमागं औदुंबराचं झाड आहे, त्याच्या फांद्या वाढलेल्या. एका म्हणजे सांगण्यावरून त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी माणसं पाठवून काम करून घेत. अच्छा. तुम्हाला खरंच वाटतं की प्रभाव आहे आजूबाजूला, म्हणजे महिलांच्या चर्चा होत असतील ना तुमच्या राजकारणाबद्दलच्या, तर काय वाटतं कुणाचा प्रभाव दिसतो बायकांच्या बोलण्यामध्ये? इंद्रजित बोंद्रेंचाच दिसतो. राजकारणामध्ये नेहमी पुरुष मंडळीही पुढाकार घेऊन बोलताना दिसतात, आपलं मत मांडताना दिसतात, किंवा राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये पुरुषांना जास्त कळतं असा एक चुकीचा समज बऱ्याचदा असतो. परंतु या ठिकाणी या जे काकींनी मत मांडलं आहे की आम्हाला पक्षांतर करणारा उमेदवार नको आहे, आम्हाला निष्ठावान उमेदवार हवा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले कित्येक काळ पक्षांतर करून मोठी दुपडी माजवण्याचं किंवा एक राजकीय एक मोठा भूकंप घडवण्याची जी काही प्रक्रिया गेली कित्येक काळापासून सुरू आहे, त्या प्रक्रियेला छेद देणारं हे मत आहे. आम्हाला निष्ठावान माणूस हवा आहे, आम्हाला पक्षांतर करणारा स्वतःचा स्वार्थ साधणारा माणूस नको आहे, असं थेट मत त्यांनी मांडलं. हे मत फार महत्त्वाचं आहे. महिलांना निवडणुका, राजकारण याबद्दलची कल्पना असते, फक्त त्या व्यक्त होत नसतात, आणि जेव्हा त्या व्यक्त होतात तेव्हा त्या थेटपणे व्यक्त होतात. ही थेट मतं मी जाणून घेणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.